टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण शहरातील प्रभाग क्रमांक 2 आनंद नगर येथे अमृत मंगल कार्यालयात नागरिकांना 1000 डस्टबिनचं वाटप करण्यात आलं। वाढदिवसाच्या उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देत स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभागचा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झालं, तर अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ विमलबाई कदम होत्या। कार्यक्रमाचं आयोजन नगरसेवक तथा आरोग्य आणि स्वच्छता सभापती सौ मीरा होळकर, प्रतिनिधी विश्वनाथ होळकर यांनी केलं। नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करून परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय। यावेळी तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम, विधानसभा प्रमुख सुधाकर खराटे, जिल्हा मध्यवर्ती संचालक नंदू भालेराव, तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, जिल्हा अध्यक्ष संदीप अळनुरे, नगरसेवक सुनील जाधव, ॲडव्होकेट राजेश भालेराव, शेख मुजीब, शेख हबीब, मिलिंद कांबळे, किशोर सूर्यवंशी, शहर अध्यक्ष ईश्वर ठाकूर, सरपंच सैनाजी माटे, उत्तमराव ढोणे, रमेश सूर्यवंशी, सज्जन जयस्वाल यांच्यासह महिला नागरिक मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या प्रत्यक्ष उपयोगाचा उपक्रम राबवल्यानं या उपक्रमाचं नागरिकांनी देखील स्वागत केलं। स्वच्छतेसाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा असून डस्टबिनचा नियमित वापर करून परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। मनोगत म्हणजे मनासोक्त असं डान्स केला त्यांनी आणि त्याला एक पारितोषिक म्हणून मला वाटतं पैठणीचं वाटप केलं, दिली त्यांना पैठणी पण त्यांना दिली। अशा प्रत्येक महिलांनी तिथे एन्जॉय केलं आणि पहिल्या सगळ्या महिलांना तिथं जिथं जे जे काय पूर्ण एक मला वाटतं सगळ्यांना प्रत्येकाला ज्याला चांगलं काम केलं पैठणी देण्यात आली आणि ते स्कूटी वगैरेचं ते होतं ते तर मला वाटतं असं ज्यांना म्हणजे आवश्यकता अशाच म्हणजे महिलांना मिळाली। तर ते खूप चांगला कार्यक्रम घेतला आणि एवढं माझ्यावर सगळं प्रेम असणार या पूर्वीच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून जे प्रयत्न करतात तर त्यामुळे मी मनापासून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। कारण तसाच कार्यक्रम तारकळचा झाला, तारकळचा इतका मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला की न भूतो न भविष्याचा कार्यक्रम झाला। 4-5 हजार महिला इतका मोठा मंडप टाकलेला इतका तरुण बोलणार आम्ही तिथं 10:30 वाजल्यापासून त्या मंडपामध्ये होत्या आणि 10:30 वाजल्यापासून जवळजवळ त्यांना मला 3 वाजले, म्हणजे 3.5 तास 4 तास माझ्या कार्यक्रमामध्ये मी लेट झालो त्या कार्यक्रमाला, तरी पण एकही माझी महिला तिथं हल्ली नव्हती। म्हणजे माझ्यावर असणारं जे प्रेम आहे, माझ्यावर असणारं जे माया आहे, बहिणीच्या रूपातून आईच्या रूपातून जे माया माझ्यावर करतात त्याचं खरंच मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मला काही बऱ्याचशा आमच्या कार्यकर्त्यांनी विचारलं, काही विरोधकांनी विचारलं मला की साहेब म्हणजे कुठलं इलेक्शन लागलो, म्हणजे का बरं कशामुळं नाही, म्हणजे इतका मोठा कार्यक्रम घेत आहे आणि साड्याचा वाटप वगैरे करताय म्हणजे कुठलं इलेक्शन लागणार, म्हणजे इलेक्शन लागल्याचं आमदार रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 2मध्ये डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। तर अगोदर आपण वाढपासून सुरुवात केली, सुंदर शहर स्वच्छ शहर या दिशेने वाटचाल करायची आपल्याला आणि वार्डातून सर्वात पहिले घंटागाडी, घरामध्ये कचरा साठवण्यासाठी डस्टबिन नसतात प्रत्येकाकडे, त्यामुळं आम्ही आमदार साहेबाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रत्येक घराघरामध्ये डस्टबिन द्यायचं काम केलं। एकूण किती डस्टबिन वाटप करण्यात आले आज? 1000 डस्टबिन वाटप केले। 1000 हे वार्डमध्ये राबवण्यात आले, सर्व पूर्णमध्ये राबवण्यात येणार का डस्टबिनचं? हो, काही कालावधीमध्ये ते पण पूर्ण शहरात राबवण्यात येईल कार्य। या माध्यमातून काय संदेश देणार आहात आपण नागरिकांना? नागरिकांना या माध्यमातून संदेश द्यायला की बा तुम्ही घरात कचरा 1 दिवस साठवून ठेवा डस्टबिनमध्ये, दुसऱ्या दिवशी घंटागाडी येते त्या घंटागाडीमध्येच कचरा टाका। निमित्त प्रभाग क्रमांक 2मध्ये या ठिकाणी आमचे मित्र विश्वनाथजी होळकर व नगरसेविका मीरा विश्वनाथराव होळकर ताई यांच्या माध्यमातून डस्टबिन वाटप कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमास उत्स्फूर्त
प्रभागातील महिला मंडळ आणि माता भगिनींनी साथ दिली आणि साहेबांना एवढी खुशी वाटली. त्यासोबतच प्रभाग क्रमांक 2 मार्फत व सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी होळकर परिवारामार्फत साहेबांचा वाढदिवससुद्धा या ठिकाणी साजरा करण्यात आला. आम्ही साहेबांचा वाढदिवस पंधरवाडा सप्ताह म्हणून या ठिकाणी पूर्ण तालुक्यामध्ये साजरा करत आहोत. डस्टबिन वाटवासोबतच या ठिकाणी सामान्य ज्ञान स्पर्धा लेकराची झाली. आताच आपण पाहिलं लेझिम स्पर्धा झाली आणि या ठिकाणी माता भगिनींना आमचा असा संदेश राहील की स्वच्छता सभापतीपद होळकर ताईकडे असल्यामुळं आपण सुका कचरा एका डस्टबिनमध्ये आणि ओला कचरा एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये साठवून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी ज्या घंटागाडी आल्याच्या नंतर त्या घंटागाडीमध्ये आपण तो कचरा टाकावा आणि दुसऱ्या दिवशी त्या डस्टबिनमध्ये तसाच हे करून एक दिवसाचा गॅप ठेवून जर आपण हे केलं तर आपल्या वार्डामध्ये सुद्धा त्या कॅरीबॅग पडणार नाही. त्यामुळं गोमाता आपण पाहतो, गोमातेला आई मानतो, 33 कोटी देवीचं आई मानतो आणि ती माता ज्यावेळेस आपल्या गल्लीमध्ये फिरते गोमाता त्यावेळेस ती कॅरीबॅग खाल्ल्याच्या नंतर तिला जीवाशी धोका असतो आणि पर्यावरणाला सुद्धा कॅरीबॅग हे नाल्यामध्ये जर गेल्या तर त्या नाल्या ब्लॉक होतात. ह्या सगळ्या गोष्टीला विचारात घेऊन हा उपक्रम श्रुत्य उपक्रम मी त्या स्वच्छता सभापती सौ मीराताई विश्वनाथ होळकर यांचं मनापासून आणि विश्वनाथजी होळकर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.